डिझेल अभावी ट्रॅक्टर मिळत नसल्याने शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपले वखराला. संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रतिकात्मक आंदोलन. शेतकामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी. बुलढाणा. राज्यातील विविध जिल्ह्यांसह बुलढाणा जिल्ह्यात देखील कालपासून पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे सध्या शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू आहे. मात्र बैलांची संख्या कमी झाल्याने सरासरी 95% शेतकरी आता पूर्णपणे ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरसाठी पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेत शेत तयार करणे गरजेचे असल्याने संग्रामपूर येथील शेतकरी विशाल मुरुख यांनी डिझेल टंचाईचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतःलाच वखराला जुंपून मशागत करण्याचे आगळेवेगळे प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी. कॅनमध्ये डिझेल मिळणे बंद. पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्याने शेती मशागतीला याचा मोठा फटका बसत आहे. शेतात नांगरणी व वखरणी करणारे ट्रॅक्टर डिझेलसाठी थेट पेट्रोल पंपापर्यंत घेऊन यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे आणि त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन किमान शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी तरी तातडीने डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी आर्त मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे आणि शेताची आमच्यावर नांगरणी करायची वेळ आलेली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी आहे आणि आम्ही खांद्यावर झू घेऊन आम्ही शेतातली नांगरणी करत आहोत. शासनाने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. शासनाने त्वरित या जिल्ह्यात डिझेलची उपलब्धता करून द्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे.